धर्मवीर संभाजी महाराज की जय. इथंच महाराजांची समाधी आहे. शिवाजी जिसे कहते हैं वो तुम ही हो। आज तक तो हम तुम्हें डरपोक शिवा कहते थे। उगाच लागत करू नका मराठे बाबा. अब आता फ्रीज मध्ये ठेवलं तर कोळंबी होईल तुमचे. क्षेत्र धर्मवीर संभाजी राजे प्रवेशद्वार तुळापूर. आणि आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला महाराजांच्या समाधी स्थळाचं दर्शन तर नक्कीच झालं पाहिजे. शंभूराजे म्हणून नाव टाकायचं काम चालू आहे आणि बघू शकताय खूप छान असा परिसर आणि भरपूर अशी गर्दी. संगमेश्वर मंदिर समोरच शंभू महाराजांची समाधी आणि संभाजी महाराजांचं स्मारक. धर्मवीर संभाजी महाराज की जय. कमेंट मध्ये नक्की लिहा. तर चला पुढे पण जाऊया. तर इथंच महाराजांची समाधी आहे. धर्मवीर संभाजी महाराज की जय. त्रिवेणी संगम समोरच. या साइडने एक नदी येते, या साइडने एक नदी येते आणि हा संगमाचा परिसर. आणि महाराजांचं समाधी स्थळ. जय शिवराय जय शंभूराजेची कमेंट एकदा नक्की करा. तर दर्शन झालंय आपलं आणि मागे बघू शकताय संभाजी महाराजांचं स्मारक. तर चला जाऊया, आपल्याला चाकणला जायचं. निघूया बाहेर. पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराजांची कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर दर्शन झालंय मित्रांनो आणि पुन्हा आपल्या 1934 कडे निघालो. तुमच्यापर्यंत महाराजांचं दर्शन घडणं हे पण महत्वाचं होतं. समोरच आपली 1934 दिसत असेल. त्याच्या माध्यमातून भरपूर असे चांगली ठिकाणं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो. दर्शन कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर जय शिवराय जय शंभूराजेची कमेंट करायला विसरू नका. शुभम दादाला फोन केला होता, लोकेशन पाठवतो बोलला. अजून तर काही लोकेशन आलेलं नाहीये. 5 मिनिटं इथं थांबूया. आता दिसेल महादेव म्हणून. तर तिकडे भाम आणि मध्ये इंद्रायणी नदी. आणि आपण थांबलो इथे आता पेट्रोल पंपावरती. तर आपल्याला इथून जायचं आता तळेगावला. तर समोरच्या चौकामधूनच लेफ्ट घेऊन आपण डायरेक्ट आंबेठाण मार्गे तळेगावला पोहोचूया. कारण आपली दुसरी टाटा एस जी आहे तर ती तळेगावला थांबलेली आहे. तर ती गाडी पण रेग्युलर बुकिंगवरती आहे. तर ते पण आज तुम्हाला बघायला भेटेल. आणि त्याचबरोबर अजून काहीतरी नवीन बघायला भेटेल. तर चला पोहोचूया लवकर तळेगावला. इथून 20 किलोमीटरचं रनिंग आहे आणि आपल्याला एक अर्धा पाऊण तास तर नक्कीच लागेल. आता 5:45 वाजलेत. तर एक 6:45 पर्यंत पोहोचूया आपण तिथे. आणि जे काय ते तुमच्यापर्यंत पोहोचू, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर मित्रांनो पोहोचलोय आपण माळवाडी तळेगावच्या गावामध्ये. माळवाडीचा उरूस आहे आज आणि लाइटिंग वगैरे पाहून लक्षात आलंच असेल तुमच्या. आवाज येत असेल पिपाणीचा. तर चला गावची जत्रा आहे, दाखवून देतो. तर हा आहे गावचा उरूस. चैतन्य कानेपनाथ विठ्ठल रुक्माई हनुमान मंदिर. चला दर्शन घेऊया. समोरच 9657 आणि आपले शुभम दादा तिकडे असतील.
पाणी पितायत का फोटो काढतायत काहीतरी करतायत. तर हा आहे शुभम दादांचा साइड बिझनेस. कोणाची ऑर्डर असेल तर नक्की सांगा. सेट लाईट्स, साऊंड सिस्टीम किंवा ऑर्केस्ट्राचे किंवा महाराष्ट्राचे लोकधारेचा शो जर ऑर्डर असेल तर शुभम दादांना संपर्क नक्की करा. मी नंबर स्क्रीनला ऍड करतो. तर काय ऑर्डर असतील तर नक्की कळवा. दादा हा बिझनेस चांगला आहे का तो बिझनेस चांगला आहे? आईला मग त्या गाडीचं काय करू? हा दादा म्हणतात हा बिझनेस चांगला आहे. शोचे ट्रायल तुम्हाला बघायला भेटेलच शो सुरू झाल्यानंतर. त्याआधी टेस्टिंग बघून घ्या. ऑल इन वन मनोरंजनची सदाबहार प्रस्तुती. मराठी मनाचा ठाव घेणार मराठी वादळ हा सदाबहार असा कार्यक्रम या ठिकाणी अक्कलकोटी बिऊन काटिया हे पार नाम गजराता हो गंगा पोती पाण्यात कशी खरी विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची. नाथ गोसावी झाला नाथ गोसावी आला नाथ गोसावी झाला नाथ गोसावी आला आला नाथ गोसावी झाला नाथ गोसावी आला. कानात घातले कुंडल एका हातात दिसया जोडी बघा पकडांगावर जपा लक्ष्मी रंजना देश बोलते यावर दिसया जोडी बघा पकडा दिसला शिवाजी शिवाजी जिसे कहते हैं वो तुम ही हो. आज तक तो हम तुम्हें डरपोक शिवा कहते थे. आज से दक्कन का डरपोक शिवा कहेंगे. मर्जी तुमची आणि खरे अफजल म्हणतात ते आपणच ना. बहुत खूब पहचाना तुमने. मेरे पास डरो मत. आओ. जय भवानी. ही है सावळी. हे ही वाई. हा माझं स्वराज्य हिसकवायला आला होतास ना. घे तुझ्या पापाचं दान तुझ्याच ओटीत घे. लागत करू नका मराठी बाबा. हा आता फ्रीज मध्ये ठेवलं तर कोळंबी होईल तुमचे.
कुत्र्याची मौत देणार रे. अरे यो शिवा मरताना देखील शिवाजी राजा म्हणून मरतोय. यालाच म्हणतात मर्द मराठ्याचा बाणा. देखते क्या हो, मारा वैसे. अरे जा. राज राज जोर यो संघातला शिवाजी मी झुकला नाही. लक्षात ठेव. एक दिवसाचा शिवाजी व्हायचं भाग्य मिळालं मला. माझ्या जन्माचं सार्थक झालं राज. शिवरायांचं नाव फायनली आपला शो संपलेला आहे आणि आता पॅकिंग सुरू झालेली आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. गुड नाईट आणि पुन्हा एकदा जय शिवराय.